हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आज मी तुम्हाला स्नॅक्ससाठी केला जाणारा किंवा तुम्ही मुलांना शाळेमध्ये कॉलेजमध्ये सुद्धा डब्यात देऊ शकाल असा एक अगदी छोटा स्नॅक्सचा पदार्थ दाखवणार आहे। तो आहे आलू रोल किंवा पोटॅटो रोल। अगदी कमीत कमी पदार्थांमध्ये म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारा, कमीत कमी वेळेत कमीत कमी कष्टात तयार होणारा आणि सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आलू रोल किंवा पोटॅटो रोल। चला सुरुवात करूया। आलू रोल किंवा पोटॅटो रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे मैदा। मी इथे 1 कप मैदा घेतला आहे, 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, चाट मसाला, रेड चिली फ्लेक्स, जिरा पावडर आणि बारीक चिरलेला कांदा। सर्वात प्रथम आपण पीठ मळून घेऊया। मैदा मी एका भांड्यात काढला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ, थोडंसं तेल, थोडासा त्याला तेलाचा हात लावूया म्हणजे छान एकजीव होईल ते। आता हे आपण बाजूला ठेवू आणि सारण करायला घेऊ। सारण बनवण्यासाठी प्रथम आपण बटाटे सोलून घेऊ। तिन्ही बटाटे सोलून झालेत। आता सर्वात प्रथम बटाटे कुस्करून घेऊ। ह्याच्यात आपल्याला बाकीचे सगळे पदार्थ घालायचे आहेत चवीला। थोडा चाट मसाला, चिली फ्लेक्स, जिरे पावडर थोडीशी, 1 टीस्पून साधारण, कांदा, आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊ।
चला, आपलं सारण पण तयार आहे. आता आपण रोल बनवायला घेऊया. आता मी याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घालणार आहे. मी तुम्हाला साहित्यात दाखवलं नाही, कारण तुमच्याकडे जर लहान मुलं आणि वयस्कर माणसं असतील तर त्यांना सोसणार नाही. आमच्याकडे तिखट खूप आवडतं, ते ऑप्शनल. याच्यात मी 2 हिरव्या मिरच्या घालते आहे बारीक कापून. मी साहित्यात दाखवल्या नाही कारण ह्या ऑप्शनल आहेत. तुमच्याकडे कितपत तिखट चालतं त्या हिशोबात तुम्ही घाला किंवा नाही घातल्या तरी चालेल. रेड चिली फ्लेक्सने त्याला पुरेसा तिखटपणा येईल. आमच्याकडे जरा जास्त तिखट आवडतं म्हणून मी ते घालते आहे. कापलेली हिरवी मिरची मिक्स केल्यानंतर मी याचे असे रोल करून घेते. आपलं सारण तयार झालं आहे. आता आपण रोल बनवायला घेऊया. याचे मी साधारण 4 लाट्या करते. फार जाड नाही, फार पातळ नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे लाटायचं आहे. आता आपल्याला कडा कापून घ्यायच्यात. याचे 4 भाग करायचे. त्यातल्या एका भागावरती रोल ठेवून तो आपल्याला गुंडाळायचा आहे. पहिले आपण कडांना थोडं पाणी लावूया म्हणजे ते व्यवस्थित चिकटतील. आता ह्याच पद्धतीने आपण सगळे रोल करून घेऊया. हे पहा, काही रोल मी तयार करून घेतले आहेत. पहिला मी हा गोल केला होता ब्रेड रोलसारखा, पण नंतर मी त्याला थोडासा असा स्क्वेअरिश शेप देऊन, वाटलं तर तुम्ही काट्याने थोडंसं साईडला टोचून त्याला अजून आकर्षक रंग देऊ शकता, रंगरूप. आता आपण हे तळायला घेऊ. मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं आधीच. अतिशय पटकन होणारा, अतिशय सोपा, खास करून लहान मुलांना आवडेल असा हा पदार्थ आहे. मीडियम गॅसवर तळून घ्या म्हणजे एकदम करपणार नाहीत.
थोडेसे लालसर गोल्डन ब्राऊन झाले की आपण ते काढून घेऊ. हे बघा व्हायला लागलेत. आता आपण हे टिश्यू पेपरवर काढून घेऊ, म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल तर ते शोषलं जाईल. हे बघा हे पण झालेत. गरमागरम कुरकुरीत चविष्ट आलू रोल किंवा पोटॅटो रोल खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.